हवामान खात्याच्या नव्या डायनामिक पद्धतीने अंदाज वर्तवणाऱ्या मॉडेलनुसार येत्या अवघ्या 4 दिवसात अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनाची शक्यता निर्माण झाली आहे। त्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे। नैऋत्य मोसमी मान्सून सामान्यपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंदमान निकोबारमध्ये दाखल होतो। यंदा त्या आगमनासाठी अत्यंत पोषक हवामान तयार झालंय। उत्तर आणि पश्चिम भारतात वाढणारे तापमान, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये पडलेला अवकाळी पाऊस, पूर्व किनाऱ्यावर झालेली चक्रीवादळासारखी परिस्थिती, हे सगळे वातावरणीय बदल मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असल्याचं नव्या डायनामिक मॉडेलद्वारे स्पष्ट होत आहे। मान्सूनच्या आगमनासंदर्भात हवामान विभागाचे संचालक कृष्णानंद होसळीकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। भारतीय हवामान विभागाने कालच असं पूर्वानुमान दिलंय की 15 तारखेपर्यंत दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार मध्ये मान्सूनचा पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। वातावरण परिस्थिती अनुकूल आहे। सर्वसाधारणतः उत्तर अंदमान मध्ये हा पाऊस पोहोचायला 20 मे ची सरासरी तारीख आहे आणि त्या हिशोबाने जर आपण बघितलं तर जी 15 तारखेला दक्षिण अंदमान मध्ये पाऊस येणार आहे ती सरासरी वेळेनुसारच आहे असं म्हणायला हरकत नाही। महाराष्ट्रामध्ये बघायला गेले तर जवळजवळ 7 जूनच्या आसपास 5 ते 7 जूनच्या आसपास तळ कोकणामध्ये पाऊस दाखल होतो। सरासरी तारखा आहेत त्या आणि मुंबई गाठायला त्याला जवळपास 10 जूनची तारीख उजाडते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।